सचिन सावंत रुद्र शेवगा फार्म दिवड. तर मित्रांनो आज तारीख आहे 5/2024 आणि आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे. सागरदादांची इच्छा होती शिखर शिंगणापूरला महादेवाला जायची आणि त्याला काही हे माझ्याकडं एक 9-9:30च्या दरम्यान आलं होतं आणि आम्ही आता शिखर शिंगणापूरला महादेवाचं दर्शन घेऊन आता हे आमच्या ह्या प्लॉटमध्ये मित्रांनो आपण ह्या प्लॉटची लागण एक 20/2024ला केली होती. आज तारीख आहे 5 ऑगस्ट. आज बरोबर 75 दिवस ह्या प्लॉटला पूर्ण झालं. तर हे बियाणं आपण आपल्याबरोबर आमचे मित्र सागर दादा आहेत यांच्याकडून घेतलं होतं. त्यांनी आपल्याला हे बियाणं पोच केलं होतं, पाठ्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर ह्या बियाण्याची क्वालिटी मित्रांनो अशी जबरदस्त आहे. त्यामध्ये ह्या प्लॉटमध्ये 300 झाड आहेत आपली. या 300 झाडामध्ये वेगळं किंवा जे लालसर उठतं किंवा असा काही प्रकार नाही, एकसारखी झाडं सगळी आहेत. आता थोडी उंचीला कमी जास्त मित्रांनो असू शकतात, पण ह्याचे ब्रँचेस किंवा ह्याची जी कळी जर तुम्ही बघितली, ही तुम्हाला पाठीमध्ये व्हिडिओमध्ये एखाद्याला मला कमेंट केली होती की ही कळी आहे का काही, मला मोबाईलमध्ये स्पष्ट दिसत नाही. हे बघा ही कळी, ह्याला आपण शेंडा मारला नाही, काय केलं नाही, पण जिथून खाली तुम्ही बघितलं, खालून अगदी बुडक्यापासून जर बघितलं, जिथून जिथून ब्रँचेस निघालेत हे पूर्ण बुडक्यापासून वर शेंड्यापर्यंत हा प्लॉट पूर्ण कळीनं भरलेला आहे. पण आपल्याला आता ही कळी पकडायची नाही, कारण की आपलं हे स्ट्रक्चर आपल्याला हे वेगळं बनवायचं आहे. जे सागरदादाचं स्ट्रक्चर आहे, सागरदादांनी जे स्ट्रक्चर तयार केलं ते आपल्याला स्ट्रक्चर तयार करायचं आहे. आता थोडक्यात तुम्हाला सांगतील ह्या झाडाची हाईट कितीपर्यंत न्यायची, किती नंतर किती फुटावरती कट करायचं आणि त्याचं स्ट्रक्चर कसं तयार करायचं आणि त्या स्ट्रक्चरच्या नंतर आपल्याला काय फायदा होणार आहे हे सागरदादा तुम्हाला थोडी आता माहिती देतील. बघा ही एकदम ही फूट काढत नाही, ही सगळी टोटल फूट आहे ना, ही फूट टोटल काढत नाही सचिनराव. ही फूट काढून नेऊन टोटल असं आपल्याला 7 फूट आहे. 7 फूटवर नेऊन आपल्याला 4.5 कटिंग करायचं. कटिंग केलं म्हणलं कीटकनाशक घ्यायचं, बुरशीनाशक कीटकनाशक घेऊन तिथून 1 फूट पुन्हा दुसऱ्या दिवशी लगेच 1 फूट जेलमीटर मारायचं आहे. जेलमीटर मारून झालं का तिथनं फुटलं 4-4 फूट झालं, टोटल 5-7 पॅचेस निघते त्या, ती टोटल अशा खाली आडव्या बांधून घ्यायचं तुम्ही. बरोबर. आणि टोटल पुन्हा ह्या लेवलला आला, काही लेवल तुमचा माल चालतोय आणि शेंडा वाढत नाही, उत्पन्न जादा निघतं आडव्याला. बरोबर. उत्पन्न निघत नाही, काय शेतकऱ्यामध्ये शेंडा हाणते 10 दिवसाला 12 दिवसाला, ती चुकीचं सगळं होत चाललंय. शेंडा हाणून 25 फूट झाड जाते, उत्पन्न कमी निघतंय. उत्पन्न कमी निघल्यामुळे तुमचा तोटा परिश्रम होतो आणि लेबर खर्च वाढतोय, तुम्हाला शिल्लक कमी राहत आहे. त्यामुळे तुमची अडचण जास्त अडचणी येत आहे. हे जे आडवी टेक्स्चर कसं आहे, घरच्या घरी माल आपण काढू शकतो ना, आडवा माल जास्त लागतो आणि काडी स्टोरेज म्हणतो आपण. ही काडी शेंड्याची काडी आहे, ही आडवी काडी झाली म्हणलं माल जादा लागतोय. बरोबर. आणि माल जादा लागलं का माल उत्पन्न जादा चालतोय, माल वाकडा होत नाही किंवा अडचण काय येत नाही. अडचण 100% जादा निघतंय. पावसात सुद्धा कसा असतो, जर पाऊस असला तर आडवी कळी अशी कळी असते, त्यामुळे पावसाचं पाणी त्या कळी जादा जात नाही, त्यामुळे खूप जादा होत राईट केल्यामुळे कळी जादा खाली तोंड असतं. त्यामुळे आपण बुरशीनाशक कीटकनाशक जे मारतो टायमाला व्यवस्थित इथं बसतील. जी उंच प्लॉट गेला तर आपलं 10 फुटावर औषध जातच नाही, ट्रॅक्टरनं किंवा काही असतो 10 फुटावर औषध जात नाही, त्यामुळे उत्पन्नात घट होते आणि क्वालिटी मारायला निघत नाही. आडव्याला कसं आहे आपलं लक्ष जात आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण ही 4.5 टेक्स्चर करतोय, तिथून पुढे 3 फूट राहते, खाली 3 फूट राहते, इथून हवा खेळती राहते आणि डंक माशी कमी येते. स्वच्छ हवा कंटिन्यू खाल्लं हवा जाते, त्यामुळे डंक माशी 100% कमी राहते. आता जे आपण उन्हाळ्यामध्ये छाटणी करतो का नाही, जे उन्हाळ्यामध्ये छाटणी केल्यानंतर आपल्याला जो जून मध्ये मे मध्ये आपण भार धरतो त्याला डंक माशी काय होतंय, तुमची दाटण जास्त होत आहे. दाटण हवा जी बाहेरची खेळती ओपन हवा येते त्या उभ्या प्लॉटला तुमच्या जी 2.5 छाटणी असते ती, त्यामुळे ती उकाळा जास्त तयार होते आत, त्यामुळे तुमची डंक माशी 100% कवत होत नाही तुम्हाला. तसं ह्यात तुम्ही कसं खाल्लं न्यूट्रिएन किंवा लिसंडा खाल्लं सोडलं किंवा मारलं वरण मारलं 100% तुम्हाला कंट्रोल होती. तुमचा चांगला होतो विथ तुमचं पावसाचं शेंडा अजिबात जादा वाढत नाही आणि उत्पन्न जादा 100% निघतं. ह्यांच्या प्लॉटला भेट दिली होती, त्यावेळेस आपण एक 2-3 मिनिटात आपण व्हिडिओ तयार केला होता आणि ह्यांनी जे स्ट्रक्चर कसं बनवलं हे थोडक्यात मी सांगितलं होतं. कारण की ह्यांच्या मागे एवढे कोण दररोज एक नवीन 5-10 शेतकरी लोक भेटा येतात आणि त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करायचं, त्याच्यातून स्वतःचं घरचं व्याप वेगळंच हे मी पाठी सांगितलंय. पण असा शेतकरी भेटणं मित्रांनो क्वचित एखादा असा शेतकरी आपल्याला भेटतो. कारण की जर ह्यांनी बियाणं जर एखाद्या कोणाला विकलं किंवा ह्यांच्याकडून कोणी बियाणं आणलं तर त्याला 1 वर्ष पूर्ण मोफत मार्गदर्शन आहे.
आणि तेही न चुकता एखाद्या वेळेस फोन लेट उचलतील. मी बाकीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं फोन लेट उचलतील कामामध्ये असल्यानंतर, पण 100% माघारी फोन करतील. आणि अशा खात्रीशीर माणसाकडून मित्रांनो बियाणं खरेदी करा. विनाकारण प्लॉट चांगला दिसतो हे करून असं कुठेही बियाणे खरेदी करत बसू नका. जो माणूस शेवगा शेती करायची म्हणाल पहिल्यांदा आपल्याला त्याची काही माहिती नसते. कारण मी 2021ला ज्यावेळी शेवगा शेती केली त्यावेळेस मी पूर्ण फेल गेलोय. मलाही काही उत्पन्न मिळालं नाही, पण सागरदासारखे मित्र मला लाभले आणि त्याच्यातून आमची प्रगती होत गेली. आणि आता हे जे स्ट्रक्चर आहे आणि हे बियाणं आहे, हे सागरदासाचं बियाणं आहे. आता हे स्ट्रक्चर कसं बनवायचं हे सांगण्यासाठी निवळ सागरदादा माझ्या प्लॉटला आलेत. आणि दोन्ही कामं झाली. शिखर शिंगणापूरचं दर्शन झालं महादेवाचं, आणि प्लॉटची आता माहिती सागरदादांनी मला दिली. फक्त सचिनराव यांना काय करा, ही फूट आहे ना, ही फक्त फूट ही फूट फक्त काढ. तुम्ही जावा पाल्याचं अजिबात काढू नका. पाल्यानं काय होतंय त्याचं काय शरीराचं पूर्ण चालत नाही. असं फक्त खायची. बरोबर आहे. फूट काढून फक्त 7 फूट प्लॉटवर न्यायचं. 7 फूट वर न्यायचं आणि 4.5 फुटावर कटिंग करायचं. तिथून आडवी सिस्टम बनवायची आपल्याला, तर म्हणजे 100% आपण सक्सेस करू. म्हणजे बी दिलं नाही दिलं त्याचा विषय नाही, आपण सगळ्याला जपत चाललोय चांगलं. दुसऱ्याने असं म्हणजे असं बी दिलं फोन उचलायला असला विषय नाही. आपल्या खात्रीशीर आपण चाललोय, पैसे मागे लागलो नाही किंवा असं काय अडचण नाही. काय तुम्हाला 100% सक्सेस करून द्यायचं म्हणजे मग ते मित्रांनो हेच महत्वाचं असतंय. सक्सेस आता हे सगळं केलं असतं, पण आपण काय केलं असतं 4 फूट शेवगावर नेला असता आणि 3 फुटावरती कट केला असता. 3 फुटावरती कट करून नंतर आपण अशा ब्रँचेस काढल्या असत्या. जे स्ट्रक्चर जुनं स्ट्रक्चर आहे जे आपल्या वरच्या प्लॉटमध्ये आहे तेच आपण तयार केलं असतं. पण ह्याने हे तयार केलेलं स्ट्रक्चर आहे आडवी छाटणीचं, हे दुसरीकडे तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही. आता ह्यांचं मार्गदर्शन घेऊन बऱ्याच ठिकाणी आडवं स्ट्रक्चर तयार होते आता, पण पहिलं आडवं स्ट्रक्चर मित्रांनो सागरदादांचं आहे. पण त्याला ही मेहनत त्यांनी घेतली, त्यांनी जरा ह्याच्यावरती विचार भरपूर केला आहे. झाडा सिस्टीम बघा, झाड कसं आले, झाडं घेण्याची बघा किंवा क्वालिटी झाडाची बघावा. झाड कसं एका ठिकाणी 2 झाड आहेत, पण दोन्ही झाडाची बघा मित्रांनो थोडंफार हे होऊ शकतं. एक अर्ध्या फुटाने 1 फुटानं कमी जास्त मित्रांनो झाडं असू शकतात. पण 2 झाडांची वाढ बघा, 2 झाडांची ग्रीनरी बघा, आणि जास्त काही खर्च नाही. ह्यांचं पूर्ण 20 एकर क्षेत्र पूर्ण ऑर्गॅनिक ह्यांची शेती आहे. आणि किंवा ह्यांचा प्लॉट मी बघून मी पूर्ण ऑर्गॅनिक चालू केलं. या ऑर्गॅनिक मध्ये तुमचं बायोरॉजचे मटेरियल असतील किंवा आपण घेऊन आलो त्यांना दाखवायसाठी. आता दादांना मी म्हणतो मला कळी जरा ही माझा झेंडूचा प्लॉट आहे मध्ये, झेंडूच्या प्लॉटमध्ये मला कळी निघण्यासाठी एक ऑर्गॅनिक मटेरियल पाहिजे होतं. तर हे बायोरॉजचं समृद्धी म्हणून मटेरियल आहे. ह्याच्यावरती लिहिलं आहे पण गर्भधारणा आणि फुलकळी व सेटिंगसाठी. तरी आपण झेंडूवरती वापरणार आहे मित्रांनो. 2 मिली पर लिटर वापरायचं आहे. झेंडूवर मारा, शेवगावर मारा, डाळिंबावर मारा, तुम्ही कोणत्याही पिकावर मारा, रिझल्ट 1 नंबर येणार. रिझल्ट ह्याचा 1 नंबर आहे आणि पूर्ण ऑर्गॅनिक आहे. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त ऑर्गॅनिक करा. माझा प्रत्येक व्हिडिओ मी सांगणार ते ऑर्गॅनिक करा, रिझल्ट लवकर येतात. फक्त ॲडव्हान्समध्ये काय करायला लागतंय, फक्त ॲडव्हान्समध्ये आपल्याला सोडायला लागतंय. 10 दिवस जर आपला रिझल्ट आधी पहिला असला, रासायनिक कसं 19 तासात रिझल्ट चालू होतोय. बरोबर. फक्त ऑर्गॅनिक काय होतंय 10 दिवस ॲडव्हान्समध्ये आपल्याला सोडायला लागतंय, तेव्हा रिझल्ट केमिकलपेक्षा तुम्हाला टॉप रिझल्ट मिळेल. टॉप रिझल्ट मिळेल. आणि जमीन आपली महत्वाची बुस. ही जमीन जर तुम्हाला जमीन भुसभुशीत कशी राहिली हवा, जमीन होय कशी राहिली जमीन भुसभुशीत. जमीन मित्रांनो आपली ही माती अशी आहे, आता तुम्हाला वरून दिसत असेल माती. आपण जे आपल्या गावामध्ये जुन्या घरांवर आपण करल टाकत होतो, करल हे करलाची माती आहे पूर्ण. हे जुनी माणसं घरावरती पाऊस आतमध्ये पाणी म्हणून ही वापरत होती. असल्या प्रकारची माती आहे. असल्या मातीमध्ये शेवगा हा शक्यच नाही येणं. कारण सागरदादांनी मला सजेस्ट केलं पहिल्यांदा येतो का नाही काही गॅरंटी नाही. फक्त आपण विश्वासाने एका लावायला लावलाय. फक्त सागरदादा म्हणजे बियाणं देतो लावून तरी बघा. आपण जे ऑर्गॅनिक औषध आहे आपण ते सोडू, त्याच्यावर सक्सेस का होत नाही बघू, एवढी गॅरंटी सागरदादांनी घेतली. आणि आपण ह्या प्लॉटमध्ये हा बियाणं लावलं आणि सक्सेस झालं मित्रांनो. तर मित्रांनो ऑर्गॅनिकवर जास्त लक्ष द्या. शेवगा शेती लावतो म्हणून लावू नका. ऑर्गॅनिक कशासाठी लक्ष द्या, कारण आपण जी येणारी आपली पिढी आहे ती सुद्धा चांगली वाचणं महत्वाचं आहे. कारण कॅन्सरनं काय वारा लागली, रासायनिक खतावर कॅन्सरनं लोकांचा जीव जायला लागला आणि बरंच आधार निघाला लागला लोकांना. कारण माझं एक म्हणणं आहे स्लरी वापरा, ऑर्गॅनिक जी आम्ही सांगतोय ती वापरा. फक्त कसं केमिकलचा विषय काय होतोय 100% अटॅक यायला लागले तर किंवा कॅन्सर व्हायला लागले तर, त्यामुळे चांगल्या गोष्टी व्हायचं 4 गोष्टी पुण्य लागेल आपल्याला. उत्पन्न थोडं कमी निघूया किंवा जादा नाही. आपण आता जसं सांगत ह्या आपण प्लॉटमध्ये जर माल काढला तर हा माल जवळजवळ 1000 लोक खाणार आहे ती. मग ते 1000 लोकातल्या 2 जणांना जरी 1000 त्रास चालू झाला, कारण तुम्हाला आपण आपल्या मागे आपल्या मुलांना थोडं काय नाही होणार, आपल्याला काय तर जीवन ह्याच्यात होणार. त्याच्यामुळे हा पूर्ण दादांचं सागरदांचं म्हणणं असं पूर्ण ऑर्गॅनिक शेती करा. आणि पूर्ण आपला प्लॉट ऑर्गॅनिक वरतीच आहे. आपण ह्याला पहिल्यांदा फक्त 1840
हे 50-100 ग्रॅम आपण बेसल डोस मी टाकलेला आहे. त्याच्याबरोबर आपण कृषी अमृत टाकलं, त्याचा व्हिडिओ आपण युट्यूबवर अपलोड केला आहे. तेवढ्यानं काय शोषचिंता होत नाही. कसं आहे, फक्त इथून पुढे तुम्ही आता कंटिन्यू ऑर्गॅनिक चाललाय. बरोबर, हो. 19 चाललाय, 052 चाललाय, 60-20 ऑर्गॅनिक आहे आपल्याकडे, कंटिन्यू तुम्ही सोडत चाललाय. बरोबर. त्यामुळे तुम्हाला अडचण काही नाही. फक्त ॲडव्हान्स मध्ये 10 दिवस सोडा. 10 दिवस अगोदर सोडायचं. काही सुद्धा अडचण नाही. आपण वरचा प्लॉट 1 एकर आहे, त्यालाही ऑर्गॅनिक पूर्ण 100% ऑर्गॅनिक चालू केलंय आणि ह्यालाही चालू केलंय. फक्त थोडंफार 20% 1804 किंवा एखादं कीटकनाशक जर आपल्याला आता हेच आहे कळी काढण्यासाठी हे आहे, हे औषध आहे. पण कधी कधी काय होतं मित्रांनो, वातावरण एवढं खराब होतं त्यावेळेस आपला रोग किंवा बुरशी आपल्याला कंट्रोल होत नाही. त्यावेळेस एखादी हे करा तुम्ही, एखादी फवारणी तुम्ही घेऊ शकता. 1 महिन्या 2 महिन्यातून तुम्ही एखादी रासायनिक फवारणी प्रोक्लेम असेल किंवा साप पावडर असेल घेऊ शकता, पण कंटिन्यू घेऊ नका. ऑर्गॅनिकमध्ये भरपूर आपल्याकडे मटेरियल आहे फवारण्याचं सुद्धा, त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.